आपलं आणि ईश्वराचं हा अतूट नातं भक्ती ज्ञानामध्ये आहे. भक्ती केली की ज्ञान येतच. त्याच्या अगदी पाठीमागे ज्ञान येतं. अगदी तो अगदी हा विषय आहे. फार सुरेख विषय हा तुम्ही सांगितला. हो हो आणि हो अगदी अगदी म्हणजे आता जे भगवद्गीतेमध्ये ज्ञानयोगही सांगितलाय, आहे पण ना. त्या ज्ञानयोगामध्ये जागोजागी भक्ती सांगितली आहे. होय आणि का? पुढे पुढे जे आहे ना, म्हणजे 6व्या अध्यायापर्यंत जो आहे ना, तो हो. ज्ञानयोग सांगितलाय. हं. ज्ञानयोग आणि ध्यानयोग सांगितलाय. पण हं. 7व्या अध्यायामध्ये जो टर्न आहे, तो हं. ज्ञानयोगातून ज्ञानातून विज्ञानाकडे, विज्ञानासहित ज्ञान आहे. आता विज्ञानासहित आता विज्ञानासहित ज्ञान म्हणजेच भक्तीसहित ज्ञान आहे. हां. विज्ञान या शब्दाचाच अर्थ तिथे ते म्हणजे सर्वत्र वासुदेव हे विज्ञान आहे. बरोबर. आणि त्या सर्वत्र वासुदेव ह्या विज्ञानासहित हं. जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्याची परिणिती भक्ती आहे. हो. म्हणून 7वा 8वा 9वा आणि 10वा 11 हे 5 अध्याय संपले तर 12वा अध्याय सुरू होतो. म्हणजे हं. तिथे भक्ती त्याची परिणिती फळ जे आहे, म्हणजे हं. त्या बीजरूपी ज्ञानाचं जे वृक्ष होतो, तो वृक्ष हा विज्ञान आहे. आणि त्या विज्ञानाला लागलेले फळ म्हणजे भक्ती आहे. हं. म्हणून आत्मज्ञान हे बीज आहे. आणि त्या आत्मज्ञानात बीजातून जो वृक्ष निर्माण झाला ते विज्ञान आहे. त्या विज्ञानाला लागलेलं फळ जे आहे तीच भक्ती आहे. म्हणून पुन्हा त्याच्यामध्ये बीज येतच. म्हणून त्या फळामध्ये बीज आहे म्हणजे काय, त्या भक्तीमध्ये ज्ञान त्यामध्ये अनुस्यूत आहेच अगदी. तर असा हा सिद्धांत भगवद्गीतेमध्ये फार सुंदर मांडलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण तो अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. 3, 4, 5, 3 अध्याय. हा ते नाही, काही हरकत नाही. मी ह्याला स्वानंदला हे केलं. हा नमस्कार बोल बोल. काकू. हो आशीर्वाद. हो ऐकलं. मला शेवटच्या मंत्राचा अर्थ थोडासा नीट नाही लक्षात आला, ज्याच्यामध्ये हा मनुष्याला भगवत प्राप्ती शक्य नाहीये, म्हणजे जे अवयव आहेत आणि जे हो हे आहेत त्याच्यानी हो त्याचा व्यवस्थित क्लिअर नाही झाला नाही, तो त्याचा अर्थ. अर्थ असा आहे की जोपर्यंत मनुष्य आपल्या इंद्रियजन्य विषयामध्ये अडकून असतो हम्म तोपर्यंत त्याला परमात्मा प्राप्त होत नाही. आणि हम्म तो स्वतः ज्यावेळेस परमेश्वराशी भक्तीच्या माध्यमातून एकरूप होतो हम्म त्यावेळेस तो इंद्रियाच्या पलीकडे जातो. म्हणजे ध्यान अवस्था असेल किंवा भक्तीची अवस्था असेल, त्यावेळेस तो जोपर्यंत तो इंद्रियातीत होत नाही तोपर्यंत त्याला भगवंत मिळत नाहीत. म्हणून हम्म इंद्रिय असलेल्या माणसाला भगवंत मिळत नाही. फक्त इंद्रियात आसक्त आसक्त असलेला. असलेल्या माणसाला भगवंत मिळत नाहीत. आणि बरोबर. भगवंत मात्र सर्वत्र आहेत. ते स्वतः इंद्रियातीत इंद्रिय विहीन आहेत, पण इंद्रियाच्या सर्व विषयांना जाणतात. कारण ते त्या प्रत्येक मनुष्याच्या इंद्रियामध्ये तेच आहेत. बरोबर. आणि जे माणसाला असं वाटतं की मी या विषयांना जाणतो, तर ते हम्म ते त्या खऱ्या अर्थाने तो परमात्माच जाणत असतो, बरोबर. असं त्याचा अर्थ. आलं लक्षात? आलं छान, लक्षात. खूप छान. हा चालेल. श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. तुम्ही पण बोलताय? हा बोला बोला बोला. पण नमस्कार काका. हा नमस्कार. बोला, कोण बोलताय? हा, मी अलका हळबे. हा बोला बोला. हा बोला. हा, आता जे सांगितलं ते मी ऐकलं. हा मला हा ते हा हरिपाठातलं आठवलं की हा बरोबर आहे. ज्ञानदेव पाठ हरिया वैकुंठ हो भरला घनदाट हरी दिसे. हा तिथे तिथे तो दिसतो आपल्याला. आणि अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथून हा चराचर त्यासी भजे. आणि बरोबर आहे. शेवटचं हा भावविना भक्ती भक्ती विना मुक्ती हा बळे विना शक्ती बोलू नये. किती छान हे सांगितलंय. तिन्ही मला एकदम आठवलं. रोज आम्ही हरिपाठ म्हणत असतो. खूप छान, तर खूप छान आहे, खूपच छान आहे. म्हटलं आणि काय प्रत्येक शब्दामध्ये इतका अर्थ भरलेला आहे आणि इतकं सामर्थ्य आहे की अगदी एखादा मनुष्य सहजतेने हरिपाठ पाठ करत असेल तर त्या पाठांतरामध्येच त्याच्यामध्ये भक्ती निर्माण होते. आणि त्या भक्तीमध्ये ज्ञान त्याला केव्हा प्राप्त झाले त्याला कळत नाही. आणि म्हणून तो हरिपाठ अखंड म्हणावा. ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ जो दिला आणि बाकी अनेक संतांनी पुढे हरिपाठ जो दिला, तर त्या हरिपाठामध्ये हरीचं स्मरण आहे मुख्य. आणि हरीच्या स्मरणामध्ये सर्व काही आहे हे त्यांनी सांगितलंय की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे जे सांगितलंय म्हणजे पुण्य तुमचं इतकं असेल की त्याची गणना करण्याची गरज नाहीये, पण तो आनंद घ्या हरिमुखात हरी नाम म्हणून. आणि त्यातच ज्ञान आहे. हरीचं नाम घेणं हेच ज्ञान आहे. ह्याच्या पलीकडे ज्ञान नाही. पण मनुष्य एकदम ते करत नाही, म्हणून त्याला एवढं लांबलचक सांगावं लागतं. आज सांगितल्यावर हे सगळं आठवलं. मी म्हटलं आपण रोज खूप म्हणतो छान.
खूप पण छान. लक्षात किती वेळा अर्थ येत नाही ना आपल्या हा पटकन. हा खरंय. सगळीकडे म्हटल्यावर हो आहे याच्यात पण आहे हो. सगळं. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी सांगावं लागतं अजून आम्हाला, काही पटकन लक्षात नाही येत, नाही पण बरोबर. सांगितल्यावर मात्र लक्षात येतं की नाही ओ खरंय. आपण म्हणतो रोज, त्याचा बरोबर आहे. अर्थ हा आहे, लक्षात घ्यायला मी. अगदी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ श्री महाराज स्वामी की जय. समर्थ. श्री बोला. स्वामी समर्थ. हा बोला, पुढचे बोला. हा नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा नमस्कार हाळवे साहेब, बोला. आज आपण अगदी खूप छान सांगितलं, आणि संत तुकाराम शिरोमणी जे आहेत ते आत्मज्ञानी होते, त्यांनी पण म्हटलं की अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. अगदी अगदी त्याच मंत्राचा, म्हणजे तुम्ही हा मंत्र ठेवला, त्याच मंत्राचं अगदी तंतोतंत तो अर्थ आहे. म्हणजे वेदांत वेद त्यांनी अगदी आत्मसात केले होते थोडक्यात. म्हणजे अगदी खरं आहे, आणि ते सहजतेने आले, म्हणजे ग्रंथ वाचून नाही आले, सहजतेने आले. हो. म्हणजे ह्याचाच अर्थ 2-3 गोष्टी महत्वाच्या ह्याच्यातून निघतात, की वेद हे अखंड पूर्ण असं म्हणतात आहेत, आणि जो मनुष्य त्याच्याशी ट्यूनअप झाला, त्या ह्याच्याशी ट्यूनअप झाला तो, तर काय होतं की त्याला त्याच्या आकलनामध्ये ते येतं. म्हणजे पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे ज्ञान आहे ना, वेदाचं ज्ञान, ह्या भक्तीचं सामर्थ्य एवढं आहे की त्या ज्ञानाशी तो एकरूप होतो, आणि त्याला सहजतेने ते मिळायला लागतं, ते सहजतेने मिळायला लागतं. म्हणजे कुठेही, म्हणजे तंतोतंत ज्ञान, म्हणजे किती तंतोतंत, की अगदी इकडे हा श्लोक ठेवावा आणि इथे तुकोबांचा अभंग ठेवावा, हा अर्थ आणि या उपनिषदातला हा श्लोक, ते किती, म्हणजे ह्याच्यातून आपल्याला केवढी श्रेष्ठ गोष्ट दिसते की तो सर्वत्र आहे, आणि म्हणजेच तो सगळीकडे ते ज्ञान आहे. आपण स्वतःच जे आहे ना, विश्वरूप व्हायला पाहिजे. आपण विश्वरूप झालं तर सर्व ज्ञान आपल्यामध्ये येईल, ते असा त्याचा अर्थ आहे. खूप छान. संतांनी खूप छान आपल्याला सगळं मार्गदर्शन विलक्षण आहे, विलक्षण आहे, खरोखर विलक्षण, विलक्षण आहे, विलक्षण. हो ना, खरंय खरंय. अगदी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय जय. हा बोला बोला, अजून बोला, पुढचे लोक बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप आशीर्वाद आहे, बोला. इतकं सुंदर प्रबोधन होत आहे की त्याची गोडी वर्णन करता येत नाही. अगदी ते ज्ञान म्हणजेच आनंद आहे. त्या ज्ञानामध्ये आनंद जो आहे तो असा ओतप्रोत भरलेला आहे पूर्ण. म्हणजे ते ज्ञान मिळतानाच माणसाला इतका आनंद वाटतो की तो त्याचा परिणामच भोगत राहावा त्यांनी. अगदी खरं आहे. खूप छान, खूप चांगला. काल की आपली प्रकृती म्हणजे व्यष्टीची प्रकृती समष्टीच्या ह्याच्या सोबत समन्वयित करा. बरोबर आहे, बरोबर आहे. त्रिगुणांनाही समन्वयित करा. तर विशेष काय प्रोसेस नाही करणार ना, कारण करता करविता तर तोच बसलेला आहे आतमध्ये. नाही करणार म्हणजे त्याला आपण सबमिट केल्यानंतर ते होत असतं, हाच त्याचा अर्थ आहे. करा म्हणजे कोण करा, तर तुम्ही परमात्म्याला मध्ये स्वतःला विलीन करा, लीन करा त्याच्या समोर. ते झालं की बरोबर तो 2 भाग करून टाकतो, की जे काही प्रकृतीच्या गोष्टी आहेत त्या प्रकृतीत जातात आणि तुम्ही स्वतः परमात्म्यात जाता. म्हणजे काय होतं माहिती का, मी तुम्हाला म्हणजे प्रक्रिया सांगतो काय ते, की तुम्ही परमेश्वरासमोर जाता आणि पूर्ण साष्टांग नमस्कार घालतात काय, आणि मी पूर्ण समर्पित झालो असं म्हणता. पण तुमच्याबरोबर तर सगळी प्रकृती आली की नाही, तुमच्यावर शरीर आलं, मन आलं, बुद्धी आलं, चित्त आलं, सगळ्या सहित तुम्ही नमस्कार केलाय. मग भगवंत काय करतात की मला फक्त तू पाहिजे, बाकी तुझा अहंकार नको, तुझं मन नको, बुद्धी नको. मग काय करणार, मग परमेश्वर असं करतो की तुमची जी काही शरीर प्रकृती आहे ती ब्रह्मांडाच्या शरीर प्रकृतीशी एकरूप करून टाकतो. तुम्ही नाही करत, तुम्ही आता विचारलं, तुम्ही करत नाही, तुम्ही परमात्म्याला फक्त शरण जाता, आणि करता करविता तो असल्यामुळे तो तुमची जी प्रकृती व्यष्टी प्रकृती आहे ती समष्टीमध्ये विलीन करतो आणि तुम्हाला स्वतःमध्ये विलीन करून घेतो. हा करता करविता तोच आहे, फक्त तोच आहे, करायचं बस. अच्छा. आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी. बोला घाटोळ सर, बोला. खूप आजचं सूक्ष्म स्तरावरचं प्रवचन होतं सगळं. हो. आणि जरी ते वाटत नाही तरी अति सूक्ष्म आहे. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी असं खूप बऱ्या वाटल्या. एक अशी की इंद्रियांचं जे ज्ञान, इंद्रियाद्वारे जे ज्ञान होतं,
त्याला आपण विज्ञान म्हणतो. हो. आणि मग इंद्रिय रहित जे आहे ते विरहित जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे. म्हणजे इंद्रियांना चालना देणारं जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे. बरोबर. याचं एक उदाहरण मी आता विज्ञानामध्ये देतो आपल्या, की आम्ही क्रिस्टल वापरतो. क्रिस्टल, त्या क्रिस्टल मध्ये 5 मेगाहर्ट्झ किंवा 5 गीगाहर्ट्झ क्रिस्टल असतं. ते अगदी प्युअर क्रिस्टल असतं. आणि जेव्हा आम्ही ते सर्किट मध्ये लावतो ते सर्किट ऑपरेट होत नाही. बरोबर आहे. मी त्याला थोडा धक्का देतो त्या क्रिस्टलला. धक्का दिल्याबरोबर ते सर्किट ऑपरेट व्हायला चालू होतं. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी ती जी प्युरिटी आहे ती सूक्ष्म स्तरावर ते प्युअर आहे, स्टेबल आहे. बरोबर. आणि तिला हलवल्याशिवाय ते काही चालू ऑपरेट होत नाही. ऑपरेट असं ते आम्ही म्हणजे एक उदाहरण देण्यासारखं आहे. चांगलं आहे. छान. आणि ज्ञानाशिवाय पलीकडे चेतना नाही. ज्ञान ही चेतना आहे. ज्ञान आणि चेतना अगदी एकच आहे. मिक्सर झालेला आहे. हो, चैतन्य हा जो शब्द आहे ना, चैतना किंवा चैतन्यानंतर मग कार्य करतो आपण, काही कार्य करतो, पाहणे, बोलणे, खाणे, पिणे, काय कार्य करतो. आणि त्याच्यानंतर मग काहीतरी कर्म घडतं. कर्म घडता घडता ते संचित होतं. काय जेव्हा आपलं प्लस मायनस आपल्या खात्यावर ते संचित होत. आणि त्याच्यानी मग पलीकडे आपला जो आत्मा आहे तो लोड होतो. आपला जो आत्मा आहे त्या संचिताने तो लोड होतो. कारण काहीतरी घटना चालू आहे, आपण काही करतो, काही चांगलं करतो, काही चांगलं होत नाही एखादी गोष्ट, किंवा काहीतरी विचार बदलतो आपला असं वगैरे. बरोबर. त्यानी तो आपला लोड होतो आत्मा. आणि जसा जसा तो लोड होतो तसं तसं आपण जड होतो. अशी गंमत असं वाटतं. बरोबर. नाही, खरं आहे. चांगलं सांगितलं. या निमित्ताने तुम्हाला जरा थोडं 1-2 गोष्टी क्लिअर करू इच्छितो मी. बरं काय, की आता विज्ञान हा शब्द अध्यात्मशास्त्रामध्ये पुष्कळ ठिकाणी वापरला. भगवद्गीतेमध्ये तर 7व्या अध्यायामध्ये मी तुला आता असं विज्ञानासहित ज्ञान देईल की जे कळाल्यानंतर कळण्यासारखं काही राहणार नाही. अशा प्रकारचं जे आहे ना, अशा प्रकारच्या जी गोष्टी सांगितल्या आहेत, तर त्याच्यामध्ये जो विज्ञान शब्द वापरलाय आणि आता तुम्ही बोलताना विज्ञान शब्द जो वापरला तर तो समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही आता जो विज्ञान शब्द जो वापरला ना, तो सायन्स मध्ये जे विज्ञान आहे त्याचा अर्थ होतो. सायन्स मध्ये इंद्रियजन्य ज्ञान आहे बरं का. आणि ज्यावेळेस आपण भगवद्गीतेमध्ये विज्ञान किंवा अनेक वेदामध्ये सुद्धा विज्ञान हा जो शब्द वापरलाय त्याचा विज्ञानाचा अर्थ काय हे समजणं आवश्यक आहे. तर त्याचा विज्ञानाचा अर्थ असा आहे की सर्वत्र परमात्मा आहे, बीजासहित वृक्ष, बीज आत्मतत्वासहित ब्रह्मांड, ब्रह्मतत्वासहित ब्रह्मांड, याचं आकलन होणे म्हणजे विज्ञान आहे. विशेष ज्ञान आहे. विशेष म्हणण्यापेक्षा त्याला अविशेषासहित विशेष. अच्छा. नुसतं विशेष नाहीये त्याच्यामध्ये, अविशेष म्हणजे आत्म्यासहित, म्हणजे ब्रह्मतत्वासहित ब्रह्मांड. आता ब्रह्मांड दृश्यमान आहे, पण त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वाला पाहण्याची जी दृष्टी आहे ती वैज्ञानिक दृष्टी आहे. वैज्ञानिक दृष्टी काय आहे की सर्वत्र परमात्मा, सर्वत्र वासुदेव ही पाहायची जी दृष्टी आहे ना, त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. तर आमच्या सायन्स मध्ये याला जागाच नाही कुठे. सायन्स हे स्थूल आहे. सायन्स हे स्थूल आहे, ते इंद्रियजन्य आहे आणि स्थूल आहे. आणि अध्यात्म हे सूक्ष्मासहित स्थूल आहे. म्हणजे स्थूलाला त्याने रिजेक्ट केलेलं नाहीये, पण सूक्ष्म म्हणजे अधिष्ठानासहित आविष्कार आहे. सूक्ष्म हा शब्द सुद्धा कमी पडतो. अधिष्ठानासहित आविष्कार. तर हे आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये विज्ञानाची व्याख्या अशी आहे. हे ह्या निमित्ताने सांगतो तुम्हाला. स्वामी समर्थ. बोला. नमस्कार. नमस्कार. घाटपांडे बोला. आतापर्यंत म्हणजे सगळ्यांच्या जिज्ञासा आणि झालेली चर्चेमध्ये आता वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर काही मांडण्याचं तसं उरलेलं नाही. कारण सगळ्यांनी हरिपाठ, तुकाराम महाराज आणि ह्यांच्यातून सांगितलेली सगळी तत्व आपल्या समोर आणलेली आहेत. बरोबर. पण तरी सुद्धा हा असीम अनंत परमात्मा ज्याचं नातं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येतं, पण आपल्याला त्यावेळेस ते तोच आहे हे जाणवत नाही. आणि शेवटी आपल्याला असंच तुम्ही सांगितलंय की ही सगळ्या नात्यातून त्याचाच आपल्याला शेवटी आश्रय घ्यावा लागतो आणि त्याच्याशीच पुढे जाऊन आपलं मिलन होतं.
या संदर्भामध्ये तुम्ही असं म्हणलंय की तो कुठेही नसला तरी तो असतो आणि इंद्रियातीत असला तरी सुद्धा इंद्रियांकडनं कार्य करून घेत असतो. याच्यामध्ये एक मध्ये मी KBC वर लहान मुलांचा कार्यक्रम चालू होता, तेव्हा ज्या मुलीला चष्मा होता त्या मुलीचे चष्मा काढला, तिचे डोळे बांधले आणि त्या डोळे बांधल्यानंतर तिने ते अगदी आपल्या अमिताभ बच्चन समोर इंग्लिशचं पुस्तक घडाघडा वाचून दाखवलं, पण श्वासाने, नाकाने तिने श्वास घेतला आणि त्या श्वासाच्या सेन्सेसनी तिने ते सगळं पुस्तक वाचून दाखवलं. तिने रंगही ओळखून दाखवले. याचा अर्थ काय आहे की हा जे चैतन्य रूप आहे त्याला हे सगळं समजू कसं शकतं आणि ते मानवाला सुद्धा आकलन होऊ शकतं. हे उदाहरण आहे. शक्ती खूप आतमधल्या ज्या चैतन्याला आहे त्या परमेश्वराला आहे, हे त्यांनी आत्ताच्या वर्तमानामध्ये दाखवलंय. याच अनुरोधाने जेव्हा मी त्यांच्याकडच्या त्या लोकांनी कुठून ट्रेनिंग घेतलं हे म्हणून डॉक्टरांशी चर्चा केली, तर आपण मागच्या ह्याच्यामध्ये जे अल्फा, बीटा, गॅमा किंवा अशा पद्धतीचे जे 5 ग्राफच्या संदर्भामध्ये बोलत होता, त्या अल्फाच्या ट्यून्सनी, त्या अल्फा 1 अल्फा 2 च्या ट्यून्समुळे मेंदू मधली हे सेन्सनरी जे ऑर्गन्स आहेत किंवा त्याला न्यूरॉन्स जे म्हणतात, त्या न्यूरॉन्सचा पाथवे एवढा क्लिअर होतो की तुम्ही म्हणजे त्या चैतन्याचा पाथवे आपण म्हणूया की एवढा क्लिअर होतो की त्याच्या समोर काही जरी नसलं तरी सुद्धा तो त्याला जाणवू शकतो, त्याचा वाचन करू शकतो, फील करू शकतो. आणि ह्याचं उदाहरण आपल्याला संतांच्या मांदियाळीमध्ये सुद्धा दिसतं. आपण सूरदासांचं सुद्धा नाव घेतो, कारण प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचं नाव घेतो आणि त्यांनी तर तसंच दाखवलं की काही जरी नसलं तरी केवळ भक्तीतून सुद्धा आपण भगवंताचं हे विराट स्वरूप जाणू शकतो. आणि वेदाच्या प्रयत्नवादी लोकांकडनं किंवा वेदवेत्ते म्हणवणाऱ्या लोकांकडनं सुद्धा तुम्ही परमेश्वराला जाणणं हेच ज्ञान आहे. आणि आता जसं तुम्ही म्हणलात की भक्तीच्या पाठोपाठ ज्ञान येतं, वेदाच्याही पाठोपाठ ज्ञानच येतं. दोघांचं आई मुलांचं नातं असल्यामुळे त्यांचं विसंवाद होणं म्हणजे तुम्ही कुठेतरी प्रयत्नात कमी पडला असं दिसेल. म्हणून भक्ती बरोबर ज्ञान, आणि ज्ञान मिळवण्यासाठी वेदातून जरी प्रयत्न केले तरी चालतील, भक्तीतून प्रयत्न केले तरी चालतील, कारण सर्वात शेवटचा आधार तो विराट परमात्मा परमेश्वरच आहे. आणि त्यामुळे आपण त्या परमेश्वराला शरण जाण्यामध्ये जेवढा अर्थ आहे तेवढा इतर कुठल्याही ज्ञानाला अर्थ नाही. भगवंत आहे हेच मानणं, हेच ज्ञान जर आपल्याला आत्मसात झालं तर मग त्याची प्राप्ती किंवा त्याचं दर्शन आणि तो वासुदेव मिती सर्वम असं जे म्हणलं जातं हे एका वाक्याला किती गूढ अर्थ आहे, खोल अर्थ आहे हे आपल्याला जाणवायला लागेल. आपल्या दृष्टीतच परिणामपणे फरक पडला तर मग भगवंताचं स्वरूप जळी काष्टी पाषाणी, जसं प्रल्हादाला झालं की खांबातूनही नरसिंह निघाले, तसं तो त्याला भक्तासाठी तो कुठल्याही अवस्थेतून कुठल्याही स्थावर जंगमातून प्रगट होईल आणि आपल्याला तोच परमानंद देईल असं मला आजच्या या सगळ्या प्रवचनावरून वाटतंय. धन्यवाद. आशीर्वाद आहे. खूप छान, खूप छान आकलन करून तुम्ही सांगितलं. पूर्ण त्याच्यामध्ये रस सगळा घेतला पूर्ण अगदी. होय. चला, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला, पुढे बोला. हा बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला मकरंद. आता अभंगाचा विषय निघालाय तर काल माझा मुलगा विचारत होता की बाप रखमा देवी वरू याचा अर्थ काय आणि ती पर्टिक्युलर याच्यातच का वापरलेला असतो. बरोबर आहे. म्हणजे बाप आणि रखुमा हे दोन गोष्टी. बाप जो आहे ना म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे वडील, तर त्यांचं नाव काय होतं आठवत नाही. नाही माहित म्हणजे विठ्ठलपंत. आणि त्यांच्या आईचं नाव काय होतं रुक्माबाई, रुक्मिणी. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचे हे मुलं आहेत सगळे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. बरोबर. आणि जेव्हा ज्ञानेश्वर माऊली अभंग लिहितात तेव्हा ते आपल्या आई वडिलांचाही संदर्भ घेतात आणि ते विठ्ठल रुक्माईचाही संदर्भ घेतात. बाप रुक्मा देवी वर म्हणजे रुक्मा देवीचा वर म्हणजे नवरा. रुक्मा देवीचा नवरा बाप हा माझा बाप आहे, म्हणजे माझ्या आईचा नवरा हा माझा बाप आहे, हे असं त्याचा शब्दशः अर्थ. म्हणजे काय माहिती का, हे दोन्ही शब्द का वापरले की मी विठ्ठलाबद्दल बोलतोय. बाप रुक्मा देवी वर म्हणजे विठ्ठल. थोडक्यात एकाच शब्दात सांगायचं म्हणजे.
म्हणून त्या विठ्ठलाला स्मरण करून मी अभंग लिहितोय, त्याला नमन करून मी अभंग लिहितोय. म्हणून बाप रुक्मा देवीवर या शब्दाचा अर्थ परब्रह्म, परमेश्वर, तो विठ्ठल, बस हा त्याचा अर्थ. आणि ते स्वतः नाव न घेता म्हणजे लिहिलाय त्यांनी म्हणताना ते बाप रखुमा देवीवर असं ते लिहितात. म्हणजे म्हणजे सगळं श्रेय परमेश्वराला देतात ते. बस त्या विठ्ठलामुळे हे सगळं होत आहे, लिखाण होत आहे, माझ्या मुखातून निघतंय बाहेर. तर अशी ही वास्तविकता आहे. कारण संतांची जो स्तर आहे तो परमेश्वराशी एकरूपता होणे हाच त्याचा स्तर आहे. आणि म्हणून त्या स्तरावर गेले की ते फक्त विठ्ठलाशिवाय अन्य काही स्मरण करत नाहीत, असं आहे. हा, श्री स्वामी आशीर्वाद. बोला बोला धनंजय खोले, बोला धनंजय खोले. हा बोला धनंजय. वैशाली खोले बोला. नमस्कार काका, मी मनाली बोल. अच्छा, तू मनाली आहे का? बरोबर, बोल बोल बोल. मनाली कशी आहे तू? मी काका, मी पण आताच भगवद्गीता शिकायला सुरू केलंय, तर थोडं समजत होतं चांगलं. छान छान छान, अगदी छान आहे. म्हणजे भगवद्गीतेचा कसा अभ्यास करते मला सांग तू. आमच्या बिल्डिंग मधल्या एक आजी आहेत, तर त्या शिकवतात मला. आतापर्यंत 7 अध्याय वाचता यायला लागलेत मला चांगलं. बरं. मग आता 7वा अध्याय कुठला आहे, तो विषय काय? नाही, मधून घेतलंय. पहिला, 12वा, 15वा, 16वा, 5वा, 9वा आणि 18वा आता चालू केलाय. बर. काय तुझं म्हणजे आतापर्यंत जे काही अभ्यास केला त्याच्याबद्दल सांग मला. तू काय आकलन झालं किंवा काय तुला आनंद मिळाला ते सांग. पहिल्या याच्यात तर अर्जुनाचं विषादी बद्दल सांगितलं होतं की अर्जुनाला युद्ध करण्यापासून युद्ध करायचं त्याला आपल्या बंधू बांधवांशी, पुत्र पौत्रांशी वगैरे. आणि मग त्याच्यानंतर 12व्या अध्यायामध्ये त्यांनी भक्ती योगाबद्दल सांगितलं की 36 गुण जे भक्तामध्ये असले पाहिजे, जे भगवंताला प्रिय ठरतात. आणि 15व्या याच्यामध्ये पुरुषोत्तम योग आहे, ज्याच्यामध्ये भगवंताचे कुठे कुठे व्याप्त आहे आणि कसा एक योग्य पुरुष असतो ते सांगितलं आहे. छान चांगलं आहे, तुझं आकलन छान आहे. त्याच दृष्टिकोनातून हे उपनिषदाचे पण प्रवचन जरूर ऐक आणि पुन्हा पुन्हा तो अर्थ सगळा चांगला समजून घे. चला, छान. आशीर्वाद आहे, स्वामी कृपा. छान, खूप आशीर्वाद. मला सांगितल्याप्रमाणे क्रिस्टलला जसा धक्का द्यावा लागतो तेव्हा त्याच्यात एनर्जी निर्माण होते, तसं ते रविवारचं झालं का आठवड्यावरती एवढं हे होतंय आणि तुमचा रविवारचा जो धक्का म्हणजे दर रविवारी क्रिस्टलला धक्का लागतो समजा. हो का? बरोबर, आशीर्वाद आहे, स्वामी कृपा. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला शिवाजी, बोला. नाही, मला तुम्ही जसं जसं सांगताय फार चांगल्या पद्धतीने समजून सांगताय आणि जसं जसं हे करायला लागेल तसं आपण भगवद्गीता वाचताना काय होतंय ते आठवायला सुरुवात होते. त्यामुळं फार गोडी निर्माण झाली आहे. अगदी काय नाही, म्हणजे भगवद्गीता हा परिपूर्ण ग्रंथ आहे बरं का, की ज्या ग्रंथामध्ये 4 वेद आलेले आहेत काय, आणि सगळे उपनिषद आलेले आहेत. सगळ्या उपनिषदाचं त्याला सार आहे पूर्ण. म्हणजे त्याच्यामध्ये तर त्यांनी महात्म्यामध्ये सरळ सांगितलंय की ते उपनिषद जे आहेत ते ह्या गायी आहेत आणि त्याला गायीचं दूध काढणारा जो आहे तो श्रीकृष्ण आहे आणि ते दूध पिणारा जो आहे तो अर्जुन आहे. म्हणजे तर त्या अर्जुनाला दूध देण्याकरता भगवान श्रीकृष्ण उपनिषद रूपी गायीचं दूध काढतोय. काय कळालं ना? मग आपण त्यांच्याच मार्गावर जाऊन आपण दर रविवारी उपनिषद रूप गायीचं हे दूध काढत असतो. सगळे लोक आपण दूध पित असतो. बरोबर. तुम्ही समजूनच एवढं छान सांगताय ना की बाकी काही विचार करायची गरजच नाही पडत. काका सगळं कळतं. समोर प्रसंग आले, काल यांच्या पायाला लागलाय, माझ्या दाताला लागलंय, दाताचं काम चाललंय, खूप दुखत होतं. बरोबर. उद्याला काही लघुरुद्र ठरवलाय,
झोपताना असं म्हंटल की मी काय ठरवलंय सगळं स्वामींनी केलेलं आहे, स्वामी करून घेणार आहेत आपल्याकडनं. असं सगळं हे करून मी स्वामी वाणी ऐकलं, सगळं हे झालं. पण काय झालं माहित नाही, झोप लागत नव्हती किती वेळ तरी. झोप लागा नाही त्याचा ऍडव्हान्टेज घ्यायचा ना. हो, मग ते स्वामी नाम घेत होते बस. आणि हे घेत होते. आणि म्हणजे पण आपण परत मी ऑलवेज विन विन पोझिशन मध्ये पाहिजे. लक्षात घ्या, झोप लागली तर स्वास्थ्य चांगलं होणार, नाही लागली तर महाराजांचं नाम घेणार. हो, दोन्ही ठिकाणी आपलाच विजय आहे. नाही का? नाम घेतलं तरी शेवटी जेव्हा 3 वाजता हे झालं तेव्हा मी बसले समोर देवाच्या स्वामींच्या समोर बसले आणि म्हंटल की मी का काळजी करते किंवा माझ्या का डोक्यात असेल तर खरं तुम्हीच करणारे आहात, तुम्ही करून घेणारे आहात, तरी मी का. आणि असं हे केलं, नमस्कार केला आणि येऊन पडले, झोप लागली. पण हे शेवटी का आठवतं आपल्याला पहिल्यापासून का नाही, शेवटी म्हणजे ते आठवण्याच्या वेळेपर्यंत आपली ती प्रगल्भता झालेली नसते. ज्यावेळेस प्रगल्भता होते त्याला आपण शेवट म्हणतो. त्याची सुरुवात पण असू शकते आणि शेवटही असू शकते. त्याचा असा काही बिंदू नाहीये कुठला निश्चित. त्यामुळे त्याचा फार विचार न करता महाराजांचं अखंड स्मरणामध्ये सगळं ज्ञान उपलब्ध आहेच आणि होईलच ते. काही चिंतेचं कारण नाही. ते सारखं एक पण मन आपलं फार वाईट आहे. म्हणून मनाच्या नादी लागू नये आपण. आपल्या मनाच्या नादी लागण्याचा आपला वेळ वाया जातो. काय तेच लक्षात आलं. आता मुलं समजा घरामध्ये खूप जर दंगा करत असतील ना, मैदानावर जाऊन खेळा म्हणून म्हणतो आपण आणि आपल्या कामाला लागतो, त्या मुलासारखंच मन आहे ते. समजलं ना. म्हणून त्यांना त्याच्या नादी लागायचं नाही फार, माहितीये का. फक्त त्याला थोडं दरडावून पाहायचं. नुसते डोळे मोठे करून पाहिल्यानंतर सुद्धा राहत नाही ते. तसं आहे अगदी. मी खरं ते सांगतो तुम्हाला, अक्षरशः अनुभव सिद्ध गोष्ट सांगतो की जे मन चंचल आहे ना, त्या मनाला फक्त पहा, वाहून जाऊ नका. त्याच्यावर वाहून गेलं की मग पुन्हा म्हणतो फार त्रास व्हायला लागला. सांगितलं कोणी त्याच्यावर व्हायला? हे दिवसा घडतं पण रात्री का नाही घडत? रात्री असो का दिवस असो, त्याला सिद्धांत करता रात्री सिद्धांत बदलत नसतात. सिद्धांत हा सिद्धांत, दिवस असो का रात्र असो. अहो, दिवस रात्र ते सूर्य आणि पृथ्वीच्या मुवमेंटमुळे झालेले आहे. तुम्ही जागे आहात तोपर्यंत तुमच्या मनात त्यामुळे मनात आलं म्हणून काही घाबरायचं नाही. त्या मनाला दरडवायचं किंवा नुसतं पाहायचं. साक्षीत्व भावाने पाहिलं तरी ते राहत नाही आणि ते नक्कीच जमेल तुम्हाला. त्यानंतर जमलं, मला परत बरं वाटलं, झोप झाली. 2-3 तास झाली तरी मला फ्रेश वाटलं. मुख्य हो, मग काय प्रश्नच नाही. खरी झोप लागली ती. अगदी आशीर्वाद वाटलं. मग सकाळी उठल्यावर वाटलं अरे आपल्या अधिकाने आपण विचार नाही, हे पण विचार करू नका. हा विचार सोडून द्या. कारण आधी आणि नंतर परमेश्वराच्या राज्यात काहीच नसतं. काहीच नाही. परमेश्वराच्या राज्यामध्ये आधी आणि नंतर हे 2 शब्द वजा केलेले आहेत. आत्ता, आधी आणि नंतरच्या मध्ये जे आहे ना, आत्ता हा शब्द आहे. नेहमी जे झालं ते आत्ता झालं, बस संपलं. बस काही विषय नाही. झालं की नाही झोप? छान वाटलं ना? हीच परमेश्वराची लीला आहे, बाकी काय. चला, छान. स्वामी कृपा, स्वामी कृपा, स्वामी कृपा. बोला, अजून कोण बोलणार आहे? बोला बोला बोला. आम्ही मकरंद बोलतोय परत. बोला बोला मकरंद बोला. आता काकू म्हणल्या की मनाचं, आणि तुम्ही म्हणले मनाच्या नादी लागू नका. नमन झालं तेव्हा कोण असतं? समजा मन गेलं, काय 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 म्हणताय? मन जर गेलं तर काय? नमन करणारा तोच जो आहे तो आत्मा आहे. नमन या शब्दाचा अर्थ मन नसणे असा आहे. हो, म्हणजे आणि मनाचा नाद सोडला की नाही त्याचं नमन. समजलं ना? आणि असा मनाचा नाद कोण सोडू शकतो? तो फक्त आत्मतत्व. म्हणजे हे रहस्य त्यात असं लपलेलं आहे की ज्याने मनाला साक्षीत्व भावाने पाहिलं म्हणजे मनाला सोडलंच. त्याशिवाय साक्षीत्व भावाने पाहू शकत नाही, आहे की नाही. जी वस्तू आपल्यामध्ये नाही त्यालाच आपण पाहू शकतो ना, आहे की नाही. तर त्याला आपण साक्षीत्व भावाने पाहिलं म्हणजे त्याला सोडलं. तर हा पाहणारा कोण आहे? कोणाची क्षमता आहे? तर तो पाहणाराच आत्मतत्व आहे. इतकं सोपं आहे आत्मतत्व. आत्मतत्वाचा आपण पुष्कळ मोठे मोठे ग्रंथ करून अभ्यास करतो ना, त्याची अगदी सोपी आणि सुटसुटीत व्याख्या अशी आहे की जो आपल्या मनाला, जो आपल्या शरीराला, जो आपल्या बुद्धीला पाहत असतो त्यालाच आत्मा असं म्हणतात.
आलं लक्ष? अजून याच्यापेक्षा सोपं काय असू शकतं मला सांगत आहे की नाही? चला, खूप आशीर्वाद आहे महाराजांची अखंड कृपा आहे. ओम श्री स्वामी समर्थ काका. मी आजचं प्रवचन ऐकू नाही शकले, कोणी आलं होतं आमच्या घरी संध्याकाळी, पण मी रेकॉर्डिंग ऐकीन. पण मी आता जे लोक बोलत होते त्याच्यावरनं मला एक जाणवलं की काही दिवसांपासनं जर आपल्याला असं वाटत असेल भक्ती आहे, समर्पण आहे, पण कुठेतरी असं वाटतं की देर इज अ नेक कट झाल्यासारखं वाटतंय की ती कनेक्शन नाहीये. तर ही पण त्याचीच करणी आहे ना, आणि आपण ती मानून जेवढं जसं चालू आहे तसंच चालू ठेवायचं. कधी ना कधीतरी ते कनेक्शन येईलच. हे बघा, नाही आणि आहे ह्या दोन गोष्टीचा फरक जो आपल्याला जाणवला पाहिजे. नाही म्हणजे कट झालं आणि आहे म्हणजे कनेक्शन झालं. बरोबर आहे. तर हे दोन शब्द जर आपण थोडेसे गांभीर्याने जर विचार केला तर नाही नावाची जी गोष्ट आहे ना ती कोणाला लागू आहे, तर ती आपल्या सगळ्या ह्या जगाला, प्रकृतीला, दृश्याला. कारण ती खऱ्या अर्थाने नाहीच आहे. कारण ते कालांतराने जे नष्ट होणार आहे ते आधीच होतं का, जे नव्हतंच तेच नष्ट होऊ शकतं. आणि जे आहे नावाची गोष्ट आहे ही कधीच नाहीशी होऊ शकत नाही. आहे कशाला म्हणतो आपण, की जे अखंड राहतं त्याला आहे म्हणतो. त्याचं ज्याला उत्पत्ती नाही आणि ज्याला नाश नाहीये त्याला आपण आहे म्हणतो. बरोबर आहे. आता मग तुमचा ह्या संदर्भामध्ये कनेक्शन आहे आणि कनेक्शन नाही हे दोन शब्द लावा तुम्ही. तेव्हा आहे हा जो शब्द जर तुम्ही लावला तर तोच परमात्मा आहे. आणि नाही म्हणजे आपलं लक्ष विचलित झालं परमात्म्यापासून. विचलित करणारा कोण आहे? आपण आहोत, परमात्मा नाहीये. तो आहे अखंड आपल्या बरोबर 24 तास आहे आणि तो आपल्याला पाहतोय, आपल्याकडून काम करून घेतोय. ही थोडी जाणीव जर ठेवली की नाही तर नाही नावाची गोष्ट निघून जाईल, ती राहणार नाही. बरोबर. ती फक्त तुमची ती संकल्पना जी आहे ना, ती संवेदना ही आपल्यामध्ये राहणं आवश्यक आहे. धारणा पक्की पाहिजे. अशी दृढ श्रद्धा जी धारणा पक्की असली की नाही मग ते आहे कळेल. मग डिस्कनेक्शनचा प्रश्न कुठे येतो? येतच नाही मग. करेक्ट. थँक्यू. किती छान समजवलं. थँक्यू सो मच काका. आशीर्वाद आहे. ओम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. थँक्यू. बोला घाटपांडे, बोला घाटपांडे, बोला. याच अनुरोधाने एक दोन शब्द फक्त सांगतो की तात्विक श्रद्धेने ज्या ज्ञानी माणसाचं जीवन समृद्ध झालेलं असतं त्याला शास्त्रसंमत अशा सखोल ग्रंथाच्या अभ्यासाची जाणीव म्हणजे गरज नसते. गुरुच्या पावलावर पाऊल टाकत किंवा गुरुच्या पदचिन्हावर पावलं टाकत जेव्हा तो त्या मागे श्रद्धेने चालू लागतो तेव्हा त्याला परमेश्वराचं दर्शन निश्चित आहे. की एक जर दिवा लावला तर तुम्ही दिव्याच्या पाशी जाऊन बसल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रकाश हा जाणवणारच आहे. की बाई एक दीपू लावी सायसे आणि तेथे लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंचिजेगा असं जे म्हणलेलं आहे त्या पद्धतीने आजचं सगळं आहे. तुमच्या पावलांवर पाऊल टाकत आपल्या समस्त परिवाराला म्हणजे या सगळ्या आपल्या फॉलोअर्सना आपण पुढे घेऊन जात आहात आणि त्या प्रकाशाची सगळी किरणं आम्ही आमच्या हृदयामध्ये, आत्म्यामध्ये सामावून घेत आहोत. जय स्वामी समर्थ. जय श्री स्वामी. आशीर्वाद, खूप आशीर्वाद. बोला. बोला प्रवीण. बोला प्रवीण. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी. बोला प्रवीण, बोला. तर आजच्या प्रवचन मध्ये खूप कन्फ्युजन्स होते. परस्पर विरोधी असे टर्म्स होते की ही इज डिवाइड ऑफ ऑल इंद्रियाज बट ही शाईन्स थ्रू द इंद्रियाज. आणि पाय नसतानाही ही वॉक्स आणि डोळे नसतानाही कन्फ्युजन होता. पण मकरंद दादांच्या मुलांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला. त्यांचा प्रश्न होता की बाप देवीवरू. तर तसा हा विचार आला की ऍक्च्युली तसं बघितलं तर विठ्ठल हे आपले वडील आहेत आणि रखुमादेवी आपली आई आहे. तर आपण जे बघतो व्हॉट एव्हर पाय, हात पाय वगैरे, डोळे वगैरे, दॅट इज प्रकृती आणि आपले बाप हे ईश्वर आहेत. तर वी शुड बी एबल टू सी, म्हणजे ते म्हणतात ना की सर्वत्र आहे. तर म्हणजे जे आपलं दिसतं ते इट इज प्रकृती, ती आपली आई आहे. आणि जे दिसत नाहीये ज्याच्याबद्दल आपण एवढा दिसत नाही म्हणण्यापेक्षा असतं असं शब्द वापर. असतं. करेक्ट. दॅट इज द वर्ड. आणि असतं असे दोन शब्द वापरायचे.
दिसतं ती प्रकृती असते आणि असतं ते परमात्मा आहे. अगदी बरोबर. वस्तू तीच आहे, वस्तूमध्ये फरक नाहीये. वस्तूमध्ये फरक काहीच नाही, फक्त वस्तूला एक वस्तू दिसते म्हणतो आणि दुसरी गोष्ट वस्तू असते म्हणतो. वस्तू असते म्हणजे परमात्मा आहे, दिसते म्हणजे प्रकृती आहे. बस हे दोन अक्षर, त्यात सगळं काही आलं पूर्ण. कळलं काका. म्हणजे वैज्ञानिक जर असेल तर त्यांनी जर समजा सिल्वरला किंवा गोल्ड जर ऑर्नामेंट पाहिला तर तो एयू म्हणेल, हे एयू आहे. म्हणजे एयू हे त्या एलिमेंटचं नाव आहे. एयू त्या एलिमेंट, जसं सिल्वरला एजी म्हणतो आपण, नाही का? म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये प्रत्येक एलिमेंटचे नावं दिलेले असतात. ऑरम फॉर गोल्ड, एजी फॉर सिल्वर. करेक्ट. एजी फॉर सिल्वर, एयू फॉर गोल्ड. तर तो जेव्हा तो पाहतो ना अणुतज्ञ त्याच्याकडे, तेव्हा तो एयूला पाहतो आणि जी स्त्री पाहते ती अलंकाराला पाहते. बरोबर. त्याच्यात हाच त्याचा अर्थ आहे, बाकी काही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. महाराजांचा कृपा आहे आणि त्या ज्ञानातच आनंद लपलेला आहे. आणि तो एकदा बाहेर आला बरं का, ज्ञानातला आनंद बाहेर आला तर काय होतं, तर मला दोन दृश्य दिसतात ज्ञानातून आनंद बाहेर आलेल्याचे. एक दृश्य म्हणजे आमचे केशव काका ज्यावेळेस वाचायचे आणि त्यावेळेस खूप हसायचे वाचता बरं का. वाचताना खूप त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य दिसायचं. तर तो दिसणारा जो आनंद आहे ना, त्या आनंदातच ज्ञान लपलेलं असायचं काय. आणि दुसरे जे आमचे भाऊमामा ज्यावेळेस हे ज्ञानेश्वरी वाचायचे आणि वाचता मध्येच एक क्षण थांबायचे आणि जोरात हसायचे. तेव्हा मी म्हणलं, अरे तुम्ही वाचता का हसता, काय करता? ते हसत वाचतात आणि वाचत हसतात काय. म्हणजे हसणं जे आहे ना ती भक्ती आहे आणि वाचणं जे आहे ते ज्ञान आहे. अगदी 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 खरे, अशी गोष्ट आहे सगळी. आणि समजलं नाही म्हणायची. अगदी समजलं नाही म्हणायची. हा, अगदी खरंय. परमानंद. त्याला खूप आशीर्वाद आहे तुला, स्वामींची कृपा आहे. स्वामी समर्थ. चला, आता वेळ संपत आलेला आहे, त्यामुळे श्री स्वामी समर्थ. पुढच्या रविवारी बोलो भरत, बोलने वाले कुछ बोलो. नहीं, आशीर्वाद बोलना तो कुछ था नहीं. आई मीन आई वाज जस्ट कंफ्यूज्ड. एक सिंपल चीज है कि भगवान है, उसको समझाने के लिए 50 टेक्स्ट है, उपनिषद बोलो, 50 संत हो गए, फिर भी हम लोग को नहीं समझ में आता है कि वो है. और हम लोग उस उपनिषद के ऊपर हम लोग डिस्कस करते हैं, उस पे शास्त्रार्थ करते हैं, उसको साइंटिफिक देखते हैं. तो ये आई नो हम लोग का इंडिया है, तब मुझे लगता है कि भगवान पावरफुल है क्या माया पावरफुल है? जीवात्मा के लिए माया पावरफुल है और भक्तों के लिए परमात्मा पावरफुल है. जो जीवात्मा बद्ध हुआ वो माया को दूर नहीं कर सकता, उसकी ताकत नहीं है. जीवात्मा के लिए माया इतनी ताकतवर है कि उसको कुछ भी नहीं कर सकता, उसका ही प्रभाव रहता है. और जो भगवान का भक्त है ना, जो अखंड भगवान पर निर्भर रहता है, उसको कोई वस्तु, व्यक्ति, पैसा, ये इसका कोई संबंध नहीं है. बरोबर. उसका आश्रय सिर्फ भगवान का लिया है उसने. उसके लिए माया कुछ नहीं कर सकती. माया बिल्कुल पावरफुल नहीं उसकी. तो जो आपका जो प्रश्न है ना, माया पावरफुल है या भगवान पावरफुल है, भक्तों के लिए भगवान पावरफुल है और बद्ध जीव के लिए माया पावरफुल है. मिल गया आंसर? मुझे तो मिल गया, लेकिन यही होता है कि ज्यादातर भक्त जो इस मार्ग पे चलते हैं या बातें करते हैं, वो लोग वही बोलते हैं कि जब तक सत्संग चल रहा है तो सब सही है, जैसे ही थोड़ा बाहर हो गए, माया में आ गए, तो हमको जो भक्ति हुआ वो भी भुला डालते हैं. ये सब मतलब ये जनरल, मेरा क्वेश्चन नहीं है, ये जनरल क्वेश्चन मुझे भी पूछा जाता है. ठीक है ना, ठीक. तो मेरा तो परस्पर हो चुका है, आपको तो पता है, लेकिन बहुत बार ये होता है कि फिर क्यों, मतलब चलो प्रारब्ध है, सब कुछ है, गुण क्रिया है, स्वामी ने बहुत अच्छे से समझाया कि हम लोग क्यों इसमें फंसे हैं. लेकिन कभी कभी ये क्वेश्चन आता है कि एक तो फ्री विल था, जैसा भी हम लोग पहले बोलते थे कि रावण ने भी, हम लोग जब स्पिरिचुअल पाथ पे चलते हैं तो हम लोग भ्रमित नहीं होते हैं, करेक्ट? तो रावण क्यों भ्रमित हुआ?
अहंकार था, सूक्ष्म अहंकार था। इसका तो आंसर मुझे मिला है, लेकिन फिर भी एक उसका एक मुझे कारण कभी समझ में नहीं, क्योंकि आई थिंक सभी भक्तों को वही है कि हम लोग करते हैं लेकिन कहीं ना कहीं हमसे वो हो नहीं पाता है। प्रत्यक्ष भक्त होना और भक्ति कर रहा है ऐसा दिखाना, ये जो डिफरेंस है ना, इस डिफरेंस के कारण वो फर्क दिखता है। अभी बहुत सारे वारकई विठ्ठल दर्शन के लिए जाते हैं, वहां दर्शन लेते समय बहुत आनंद लेते हैं, फिर वापस जब घर में आ जाते हैं तो खेती के ऊपर झगड़ा हो जाता है। क्यों होता है? क्योंकि वो भक्ति करने का नाटक कर रहे हैं, भक्त है ही नहीं वो। रावण ने क्या किया कि आत्मलिंग चाहिए वहां पे लंका में बिठाने के लिए, इसके लिए बहुत बहुत रागदारी गाई, बहुत इसकी भगवान शिव की बहुत तारीफ की, बहुत स्तुति की। अभी भगवान शिव जो है वो भोलेनाथ है, तो भी आया तो उसको दे देते। यस यस, इसके लिए वो तो अलग बात है, लेकिन इसकी भक्ति सही में है या स्वार्थ है या अहंकार है? तो अहंकार है, मैं लंकापति हूँ, मेरे पास में चाहिए वो मैं ले सकता हूँ, या अहंकार है ना। और लेने के लिए डिप्लोमेसी है, वो स्ट्रेटेजी है, लेने के लिए डिप्लोमेसी है कहीं पर भी। जो सही भक्त होते हैं उनके लिए ये कुछ नहीं है, ये कोई समझे नहीं आप? आई गॉट इट, अभी समझा। जहाँ पर भी आप क्रिया में बार्टर करते हो, कोई भी क्रिया हो, भक्ति हो, ज्ञान हो, बार्टर करते हो, जो भी बार्टर हो गया तो खत्म हो गया, फिर व्यवहार के हिसाब से उसको मिलेगा। जैसा कर्म, उसके लिए कर्म, जैसा कर्म वैसा फल मिलेगा, बार्टर सिस्टम बस। भक्ति फिर सच्ची भी भले हो, लेकिन वो बार्टर में गया तो गया फिर वैसा। गॉट इट, थैंक यू काका। आशीर्वाद, बहुत आशीर्वाद। चला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।